भज मन निसदीन श्याम सुंदर श्री राधावर. त्या पांडुरंगाला परत परत आठवण करून दिली जाते की बघ बरं. आणि त्या रखुमाईला सुद्धा आठवण करून दिली जाते, बघ बरं तो श्री राधावर पण आहे आणि गवळीने सुद्धा त्याच्यावर बोलतात. मग असं सगळं असताना हळूचकन रुक्मिणी चिमटा खोडते आणि त्याच्या एका रूपाची त्यालाच आठवण करून देते, पद्मनाभा नारायण. जो पद्मनाभ आहे, जो नारायण आहे. नारायण म्हणजे जो जगाच्या सगळ्या गोष्टी, जगाच्या सगळ्या हालचालींवर लक्ष पण ठेवणारा आहे आणि सांभाळणारा पण आहे. ज्याच्या नाभी कमलातून पद्म बाहेर आलेला आहे. म्हणजे पोटामध्ये कितीही कालवा कालव असू दे, पोटामध्ये गल्लीतल्या कितीही गोष्टी असू दे, कितीही एकमेकांचे उणे दुणे असू दे, कितीही एकमेकांबद्दल द्वेष असू दे, तरीसुद्धा त्या सगळ्या पोटांमधल्या गोष्टी पोटामध्येच राहिल्या पाहिजेत आणि त्या सगळ्या द्वेषाच्या गोष्टींमधून सुद्धा एक चांगलं बाहेर चिखलातून कमल यावं, तशी फक्त चांगली गोष्ट बाहेर आली पाहिजे. मी माहेरी गेल्यानंतर फक्त तिकडच्याच कागाळ्या करेल का, ही अशी आहे ती तशी आहे, सासू अशी आहे ननंद अशी वगैरे वगैरे नाही. सासरच्या गोष्टी तिथंच, माहेरच्या गोष्टी तिथंच, तीच गोष्ट पोटामध्ये राहिली पाहिजे. हळूचकन रुक्माई त्याची आठवण करून ठेवते की बघा बरं, पद्मनाभ आहात तुम्ही, तुमच्या भक्तांच्या संतांच्या सगळ्या गोष्टी तिथं राहू द्या आणि माझ्याबरोबरच्या गोष्टी माझ्याकडे राहू द्या. त्याच आठवणीतलं एक सुंदर भजन पद्मनाभा नारायणा आपल्यासमोर सादर करीत आहेत सौ मनाली उपासनी. नमस्कार. आज मी जे काही सादरीकरण करणार आहे ते सगळं गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तरायाला आणि माझ्या गुरूंना समर्पित आहे. जे काही मी चांगलं गाणार आहे ते माझ्या गुरूंनी मला दिलेलं आहे आणि ज्या काही चुका होतील त्या माझ्या स्वतःच्या आहेत. श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा
देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना नंदना हो नंदना नंदना हो नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा बाळ रांगणा बाळ कृष्णा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी तुकाला 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 लोटांगणी तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाची चरणी मज ठाव द्यावा मज ठाव द्यावाची चरणी हेची करीतसे विनवणी हेची करीतसे विनवणी हेची करीतसे हेची करीतसे हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवा रे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे पद्मनाभा नारायणा 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 पडिले वळण इंद्रिया सकळ. खूप छान गोष्ट सांगायची आपल्याकडे की वळण सरळ असलं पाहिजे. पण लहानपणापासून पडलेला प्रश्न, वळण हे सरळ कसं असेल? याच्यासाठी खूप मोठी गोष्ट लागते, ते म्हणजे गुरुचा अनुग्रह आणि गुरुकडे असलेली आपली निष्ठा. कारण गंमत अशी असते, समस्त मंत्र असती गुरुवीण सत्य न होती. आपल्याला सगळं माहिती असतं की असं आहे, तसं आहे, तसं आहे, सगळीकडनं शिकता येतं. आपणही भरपूर काही शिकलेलो असतो, ऐकलेलो असतो, पण खऱ्या अर्थाने आपण शिकतो ते गुरुच्या पायी बसून. गुरुपौर्णिमेचं महत्त्व हेच. व्यासोच्छिष्ट जगत सर्वम असं महाभारताच्या शेवटी म्हटलंय व्यासांच्या बद्दल, की सगळं लिहून झाल्यानंतर ह्या सगळ्या जगाबद्दल